ग्रुप पुणे विभाग यांचा 6वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वरदश्री सभागृह, बाजीराव रोड, पुणे येथे विक्रीकर विभाग, पुणे येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेह मेळावा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. सभासदांना सभागृहात प्रवेश करताना गुलाबाचे फूल व रिटर्न गिफ्ट देऊन स्वागत करण्यात आले. आगमनानंतर चहाची व्यवस्था करण्यात आली होती. सुरुवातीला खालील मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्वश्री अशोक भटकर, रमेश तांदळे, राजेश अडवाणी, अलका मांढरे, लक्ष्मण हेंद्रे व रंजना ठाकूर. नंतर ग्रुपमधील दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक गणेश वंदनाने झाली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री रामभाऊ तरडे यांनी केलं. त्यांनी ग्रुपबद्दल सविस्तर माहिती सांगितली. हा ग्रुप भाऊ नार्वेकर यांनी नोव्हेंबर 2016 चालू केला. त्याला वाढवण्याचं काम श्री BM गरुड यांनी त्यांच्या सहकारी सभासदांनी केलं. आता ग्रुपवर 358 सभासद आहेत. ज्या सभासदांना वयाची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा श्री खाडे KA साहेब, श्री रणसिंग साहेबराव, श्री RD तांदळे साहेब, श्री बोडके प्रकाश साहेब, श्री SD नाईक साहेब, श्री मोरे सुभाष, सौ ठाकूर रंजना, श्री हिटनळी BM, श्री संगेपांग देवेंद्र, श्री सावंत तानाजी. सभासदांना शाल, श्रीफळ, बुके व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भेटवस्तू म्हणून श्री रमेश हिरवे यांच्यातर्फे प्रत्येकी एक पुस्तक भेट दिले. नंतर श्री प्रकाश चव्हाण यांचा पतंजली योगपीठ यांनी आयोजित केलेल्या योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. आपलं घर अनाथ आश्रम डोंजे ही संकल्पना व कार्यपरिचय असा आगळा वेगळा उपक्रम संबंधी श्री विलास चव्हाण यांनी थोडक्यात आपले विचार मांडले. मध्यंतरीच्या काळात खेळीमेळीचे वातावरण निर्माण होण्यासाठी उपस्थित सभासदांची नावे ओळखण्याचा खेळ घेण्यात आला. ज्या स्पर्धकांनी जास्तीत जास्त नावे ओळखली आहेत अशा 3 स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात येऊन त्यांना बक्षीस देण्यात आले. सदर खेळाचे परीक्षक म्हणून श्री बबनराव जाधव यांनी काम पाहिले. विजयी स्पर्धक श्री प्रमोद प्रभू, राजाराम कण्हेरे, सौ रंजना ठाकूर. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्याचं सूत्रसंचलन सौ वृंदा गोगटे यांनी केले. यामध्ये सभासदांनी हिंदी व मराठी गीतांचा बहारदार मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला. त्या सभासदांनी भरभरून दाद दिली. त्यामध्ये खालील गायक सभासदांनी भाग घेतला: शिरीष देसाई, आशा वैद्य, कुशालचंद बोराडे, विष्णू मोघे, सुरेश गायकवाड, रंजना नाईक, मेघमाला पांडकर, गौरी खोले, रामभाऊ तरडे. श्री अरविंद मान यांनी विशेष कार्यक्रम सादर केला व स्वच्छेने ₹2100 ग्रुपसाठी प्रदान केली. त्याचं संयोजक समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. सर्व कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर शेवटी विड्याचे पान देण्यात आले. श्री विलास चव्हाण यांनी स्नेहसंमेलनाचं अधिकाधिक काम करून आर्थिकदृष्ट्या चांगली बचत करून दिली. हा कार्यक्रम करीत असताना विधायक कार्य म्हणून पुस्तकदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यासही उत्तम प्रतिसाद मिळाला असून सभासदांनी स्वच्छेने एकूण 112 पुस्तके दान म्हणून स्वीकारण्यात आली. सदर पुस्तके यथावकाश पुणे ग्रंथालय या संस्थेत आपले सभासद श्री रमेश हिरवे जमा करणार आहेत. राहिलेल्या सभासदांचे संपूर्ण माहितीचे बायोडेटा फॉर्म्स भरून घेण्यात आले. श्री भानुदास गरुड यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं व शेवटी श्री VK मोघे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधाकर पाटील, सौ पद्मिनी पलांडे, गिरीश चौधरी, PT मंडलिक, लक्ष्मण हेंद्रे, दिलीप शिंदे यांनी परिश्रम घेतले.